पांड्या आ हे घे तुझा डब्बा. दंड्या दंड्या का आले म्हणते चांगली बोल ना दे दंड्या म्हणते घालू का तर दंड्या काय म्हणत रे तुला? काय म्हणायचं या नाजी करा नाजी म्हणायचा जेवण करा नाजी म्हणायचा म्हणजे मी माझ्या बहिणीला वागीण करत आहे. माझ्या बहिणीला सुखात ठेवा म्हणजे झालं. तुम्ही मुळीच काळजी करू नका. सांगते रे मी पण या बहिणीची माझ्या कधी तोडून नको रे दादा, कधी तोडून नको रे. जा जा ताई, अगं सुखाने संसार कर. या पृथ्वी तलावर तुमचं या जोडीचं नाव संपू दे. तुम्हा दोघांनाही माझा आशीर्वाद आहे की तुम्ही सुखाने नांदा आणि सुखाने संसार करा. जा जा ताई जा. दादा जा, तू आपली काळजी घे. मी घेतोय, माझी चिंता करू नकोस. अरे अण्णा पाटील, स्वतःला खूप ग्रेट समजायचं असतं. पण हा रणवीर आहे, रणवीर. अरे वीरांचा वीर. तुला काय वाटत? अरे हा रणवीर म्हणजे ज्ञानाचं सागर, बुद्धीचं महासागर. अरे एका गोडीत दोन पक्षी कसे मारायचे ते फक्त या रणवीरलाच माहित आहे. आणि ते बघ आताच तू. आताच तर खरी नाटकाला सुरुवात झाली बघ. अरे तुम्हाला जर हातात कटोरा धरून भीक मागायला नाही लावलं ना तर नाव सांगणार नाही रणवीर म्हणून. रणवीर म्हणतात मला, रणवीर. रजनीताई कोटपल्ली बापा बोंबलू बोंबलू कसा माझा तोंड फुटून गेला. पण साले हे पाकरा काही खाले दमच खात नाही. मस्त कंचावर बसले रे बा. अरे खाता तर खाऊन टाका. इकडं माझ्या डोंगराने बघती. साली 3 रुपये निघली तरी साले पाकर खायला काही दमच येत नाही. हा अबे कास्तकाराचा सगळंच खाता. पाकर खाता, उंदर खाता, गुची खाता, दलाल खाता, सगळेच खा. भरवे वाक शेतकऱ्याचा एकही ठेवा नको. मी का म्हणतो
मधातच पिंपळाचा झाड आहे. येती खातेत ना ते ती पोचो पोचो हकतेत. सगळं या पिंपळाच्या झाडामुळे सारी नुकसान आहे. आ! हो! आ, हो रे! चाले या काटून गोटा मारलो का त्या काट बसतेत, त्या काटून गोटा मारलो का या काट बसतेत. आता करू तरी काय? साला किती हाकलू या पाखराला. हाकलू माणसाचे कसे हाडाक दंत झाले, पण पाखर काही उडाचा दमच खात नाही. खा, जेवढे खाता तेवढे खा, पण एकही शिल्लक ठेवायचा नाही, कारण मला राखण्याची भानगड नाही आली पाहिजे. खा. मी का करू? माझ्या बापाला जाईल. मले दमाला बाबा पाखराचा. परेशान झालो हाकलू. ते ती सारा हुकते तर पोचो पोचो अशी वास येते कसाला. त्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊसच नाही लागे मध्ये. अरे माझ्या बापरे, त्या चिमण्या तरी का बसल्या बापा. भूक लागून गेली पण कोणाचा पत्ता नाही. हे मालकीशी तरी आणतो म्हणजे तिचाही काचा पत्ता दिसते. कवरी पोटाला बसलाय तो जातो मी माऱ्यावर आपल्या. म्हणतात ना, करू करू मरा ना या साल्या सिंडऱ्याचे पोट भरा. यायचंच पोट भरू साला मी. जाऊ दे. म्हणून आजकाल कोणत्याच मालकाला नोकरी करणार बरोबर नाही रे बाबा. डोक्याचा ताप येऊन जाते. याच बुद्धीनं लोक बाहेर गावी परतेत, नोकर नाही राहत. लोक सीजन मारून येतात. मग इकडे आल्यावर म्हणते तर 5 एकर वाल्याले मानतो का ना, हे 5 एकर वाल्याची अशी दशा. कोणता माल लावला तर कमचेच जनावर होऊ देत नाही. शेतकरी गरीब होईल की कोण गरीब होईल? शेतकरीच होईल ना. आणि शेतकरी गरीब होते ना लेबर मोठा होते. शेतकरी दाड पिकवलं का धाडीचा भाव व्यापारी वाढवते. खा घुंगरू. बापरे, पोटात एवढी भूक लागली पण चितोरीचा डबा कोणी आणतच नाही. आग पडली. दुपारचे 12 वाजले. हे बंड्या, आ? हे घे तुझा डब्बा. दंड्या दंड्या का आले म्हणते चांगली बोल ना गोदे. दंड्या म्हणते घालू का तर दंड्या. काय म्हणत रे तुला? काय म्हणायचं? या नाजी करा नाजी म्हणायचा. जेवण करा नाजी म्हणायचा. म्हणजे